नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 20 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअरचं सेशन जे आहे ते बघणार आहोत. मित्रांनो, सेशन सुरू करण्यापूर्वी आपण शिवजयंतीची ऑफर जी आहे ती कंटिन्यू ठेवलेली आहे. छत्रपती कुपन कोड आहे, ही सध्याची फी आहे बॅचची आणि त्याच्यावर डिस्काउंटेड फी इथं तुम्हाला बघायला मिळेल. ज्या नवीन बॅचेस आहेत त्या सगळ्यांवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. पहिला प्रश्न आहे आजच्या सेशनचा. कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 52व्या G7 शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे? तर आपल्याला फ्रान्सने आमंत्रित केलेलं आहे G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी. मग आपल्याला या प्रश्नावरून काय काय प्रश्न विचारले जाऊ शकते? G7 शिखर परिषदेची आवृत्ती कितवी आहे? तर 52वी. ही परिषद कुठे भरणार आहे? तर फ्रान्समध्ये. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. आवृत्ती आणि आयोजक कोण आहे हे आपल्याला इथे विचारलं जाऊ शकतं, म्हणजे करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून. बाकी जीकेच्या दृष्टिकोनातून मग G7 मध्ये कोण कोण देश येते हे विचारलं जातं. पण जीके जे काही म्हणजे आपण इन जनरल जीके जे आहे ते आपल्याला जास्त कधी विचारलं जात नाही. पण लक्षात ठेवा, G7 मध्ये युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड हे देश आहेत. आपण जर बघितलं, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 शिखर परिषदेला आमंत्रित केलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर 7 देशांचा समावेश हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि फ्रान्स या वर्षीचा आयोजक आहे. महत्वाच्या समिट्स बघून घेऊया. जागतिक AI इम्पॅक्ट समिट जी आहे ती नवी दिल्ली भारतामध्ये सुरू आहे. आज तिचा शेवटचा दिवस आहे आणि ही समिट खूप चर्चेमध्ये राहिलेली आहे. तुम्हाला बाकी कारण माहितच आहे. जागतिक सरकार शिखर परिषद जी आहे ती दुबई UAE मध्ये झालेली आहे. 86वी अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकारी परिषद, जे काही पीठासीन अधिकारी असतात तर त्यांची परिषद लखनौ उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे. जागतिक आर्थिक मंचांची 56वी वार्षिक परिषद दावोस स्वित्झर्लंडमध्ये झालेली आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये झालेली आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद गुवाहाटीमध्ये झालेली आहे. वेमर ट्रायंगल स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. इंडिया पॉवर समिट 2026 नवी दिल्लीमध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद जी आहे 2026 ती एरेवन आर्मेनियामध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनातील पक्षांची 11वी परिषद जी आहे ती दोहा कतारमध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेची 7वी बैठक जी आहे ती नैरोबी केनियामध्ये झालेली आहे. पुढे जाऊया. भारतातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे? तर भारतातील पहिला पाण्याखालील नदी बोगदा जो आहे तर तो ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली बांधला जाणार आहे. मग आपण जर बघितलं तर हा रोड पण असणार आहे 33.7 किलोमीटरचा 4 पदरी रोड आणि या रोडवर 15.79 किमीचा बोगदा आपल्याला बघायला मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 18,662 कोटी रुपयांचा खर्च जो आहे ते केला जाणार आहे. आणि आसाममधील राष्ट्रीय महामार्ग 15 ते राष्ट्रीय महामार्ग 715 दरम्यान हा रोड तयार केला जाणार आहे. तिसरा प्रश्न आहे, BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणी जिंकला? तर BBC स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे स्मृती मानधनाने. कोणी जिंकला? स्मृती मानधनाने. तर BBC स्पोर्ट वुमन ऑफ द इयर बनलेली आहे स्मृती मानधना. BBC इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर बनलेली दिव्या देशमुख. BBC पॅरा स्पोर्ट वुमन ऑफ द इयर बनलेली प्रीती पाल, पॅरा ॲथलीट आहे. दिव्या देशमुखने बुद्धिबळ स्पर्धा जिंकली जागतिक, म्हणून तिला इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि BBC लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अंजली भागवत यांना देण्यात आलेला आहे. त्या नेमबाज आहेत. राष्ट्रीय महामार्गाजवळ भारतातील पहिले मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर राष्ट्रीय महामार्गाजवळ अशी झाडं लावली जाणार आहे की जे मधमाशांना आकर्षित करतील. अशा प्रकारचा कॉरिडॉर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुरू करत आहे. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परागकणांचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाजवळ भारतातील पहिला मधमाशी कॉरिडॉर जाहीर केला आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत 2026-27 मध्ये लावल्या जाणाऱ्या 40 लाख झाडांपैकी 60% झाडं मधमाशींसाठी अनुकूल असलेल्या प्रजाती असतील, ज्यामुळे वर्षभर अमृत पुरवठा सुनिश्चित होईल आणि महामार्गाच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल. म्हणजे आपण जर बघितलं तर मधमाशा काय करत असतात, तर बरेचसे जे फुलं असतात तर ते काय करत असतात,
म्हणजे नवीन बीज निर्मितीमध्ये मधमाशांचा मेन रोल असतो, तर तो रोल ओळखून आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतलेला आहे. पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतातील पहिल्या खासगी क्षेत्रातील एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या अंतिम असेंब्ली लाईनचं उद्घाटन कुठे केलं? तर एअरबस H125 हेलिकॉप्टर जे आहे तर त्याच्या असेंब्ली लाईनचं उद्घाटन जे आहे ते वेमगल कर्नाटकमध्ये करण्यात आलेलं आहे. तर वेमगल कर्नाटकमध्ये कोलार नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ही असेंब्ली लाईन जी आहे ती उभारण्यात आलेली आहे. मग याचं उद्घाटन नरेंद्र मोदीजी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेलं आहे. ही सुविधा सुरुवातीला दरवर्षी 10 H125 हेलिकॉप्टर तयार करल आणि देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेतील गरजा पूर्ण करल. पुढे जाऊया. जागतिक मानववंश शास्त्र दिन नाही, जागतिक मानववंश शास्त्र दिन 2026 ज्याला वर्ल्ड अँथ्रोपॉलॉजी डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं. तर हा कधी साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला? तर हा दिवस जो आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सेलिब्रेट केला जातो. म्हणजे यावर्षी हा दिवस जो आहे तो 19 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर हा दिवस वंशशास्त्राच्या अनपेक्षित क्षेत्रांचा सन्मान करण्यासाठी आणि त्याबद्दल सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी समर्पित आहे. थीम आहे सेलिब्रेट, एंगेज, इन्स्पायर. आपण जर बघितलं महत्वाचे दिवस आणि त्याच्या थीम इथं बघून घेऊया. भारतीय तटरक्षक दल 50वा स्थापना दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला? 1 फेब्रुवारी. कारण काय? ते 1 फेब्रुवारी 1977 ला भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. जागतिक पाणथळ भूमी दिन 2 फेब्रुवारी. थीम आहे वेटलँड अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. जागतिक कर्करोग दिन 2026 4 फेब्रुवारी. थीम आहे युनायटेड बाय युनिक. महिला जननेंद्रियांच्या विकृतीसाठीचा शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी. थीम आहे टुवर्ड 2030 नो एंड टू FGM विदाउट सस्टेन्ड कमिटमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन जो आहे तो 9 फेब्रुवारी. थीम आहे इपिलेप्सी प्लेज. मग आपण जर बघितलं तर अपस्मारला इपिलेप्सी म्हणून ओळखलं जातं. जागतिक डाळी दिन जो आहे पल्स डे 10 फेब्रुवारी. पल्स ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मॉडेस्टी टू एक्सलन्स. आंतरराष्ट्रीय महिला आणि मुलींचा विज्ञान दिन 11 फेब्रुवारी. थीम आहे स्नायगरायझिंग AI, सोशल सायन्स, स्टेम अँड फायनान्स, बिल्डिंग इन्क्लुसिव्ह फ्युचर फॉर वुमन अँड गर्ल्स. जागतिक रेडिओ दिन 2026 13 फेब्रुवारी. थीम आहे रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. राष्ट्रीय महिला दिन 2026 13 फेब्रुवारी. सरोजिनी नायडू यांच्या 147व्या दिनी जयंतीच्या दिवशी हा सेलिब्रेट केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इतरही बॅचेस सुरू आहे. ह्या बॅचेस घेण्याची सुवर्ण संधी, खास करून 21,000 PYQ बॅच, फाउंडेशन बॅच. कारण तुम्हाला या बॅचेसवर 20% डिस्काउंट मिळते. छत्रपती कुपन कोड तुम्ही टाकायचा आहे, डिस्काउंटचा फायदा घ्यायचा आहे. 7वा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी AI आधारित डिजिटल सहचर प्लॅटफॉर्म भारत विस्तार कुठे लॉन्च केला? तर हा लॉन्च करण्यात आला जयपूर, राजस्थानमध्ये. तर प्लॅटफॉर्मचं नाव आहे भारत विस्तार. विस्तार म्हणजे व्हर्च्युअली इंटिग्रेटेड स्टीम टू ऍक्सेस ऍग्रिकल्चरल रिसोर्सेस. शिवराज सिंग चौहान जे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे? हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. हा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना हवामान, बाजारपेठ, पीक व्यवस्थापन आणि सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी देणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बायो एशिया 2026 शिखर परिषदेच्या 23व्या आवृत्तीचं उद्घाटन कुठे केलं? तर बायो एशिया शिखर परिषदेचं उद्घाटन रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमध्ये केलेलं आहे. तर 2 दिवसाची ही समिट आहे. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही समिट आयोजित केली जाणार आहे. टेक बायो अनलिश्ड AI ऑटोमेशन अँड द रिव्होल्युशनरी चेंजेस इन लाईफ सायन्स अशी याची थीम आहे. 9वा प्रश्न आहे. सलग दुसऱ्यांदा कोणाला प्रतिष्ठित बेलिंडा क्लार्क पुरस्कार 2025-26 ने सन्मानित करण्यात आले? तर बेलिंडा क्लार्क पुरस्कार जो आहे तो एनाबेला सदरलँड यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलियातील महिलांसाठीचा हा वार्षिक सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार आहे. 12 महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येतो, जो एनाबेला सदरलँडला देण्यात आला. ऑलराऊंडर खेळाडू आहे. पुढील प्रश्न आहे. राफेल विमानात वापरल्या जाणाऱ्या हॅमर या अचूक मार्गदर्शित
शस्त्राच्या स्वदेशी उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? तर हॅमर मिसाईल जे आहे तर त्यासाठी आपण आणि फ्रान्समध्ये, आपल्या देशात आणि फ्रान्समध्ये करार झालेला आहे, ॲग्रीमेंट झालेला आहे. हे मिसाईल आता आपण भारतात निर्माण करणार आहोत. तर हॅमरचं पूर्ण नाव आहे हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. तर असा हॅमरचा फुल फॉर्म आहे. या अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रान्सिस सॅफ्रॉन नावाची कंपनी जी आहे ती हॅमर मिसाईल जी आहे तयार करणार आहे. भारतात राफेल लढाऊ विमानात हॅमर नावाचं क्षेपणास्त्र वापरलं जातं. त्याची मारक क्षमता 60 ते 70 किलोमीटरची आहे. 11वा प्रश्न आहे, T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण बनला? तर तो बनला राशिद खान. म्हणजे सगळ्या, आपण जर बघितलं सगळ्या टुर्नामेंटचा इथे विचार केला तो IPL म्हणा किंवा अफगाणिस्तानकडून खेळताना म्हणा किंवा बिग बॅश लीग म्हणा, या सगळ्यांचा विचार केला होता जिथं त्याने 518 सामने खेळले आणि एकूण 700 विकेट घेतलेला आहे. 12वा प्रश्न आहे, भारत मंडपम येथे झालेल्या इंडिया AI समिट मध्ये सही आणि बोध हे दोन प्रमुख राष्ट्रीय उपक्रम कोणी सुरू केले? तर सही उपक्रम आणि बोध उपक्रम जे आहे ते JP नड्डा यांनी सुरू केलेले आहे AI समिटच्या दरम्यान. सहीचा फुल फॉर्म आहे स्ट्रॅटर्जी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर फॉर इंडिया आणि बोधचा फुल फॉर्म आहे बेंचमार्किंग ओपन डेटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ AI. तर हे त्यांचे फुल फॉर्म आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित, नैतिक आणि समावेशक वापराला प्रोत्साहन देणे. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथे संपलेलं आहे. सेशन लाईक करा आणि या क्वेश्चनचं उत्तर द्या. 52वी G7 शिखर परिषद जी आहे तर ती कुठे होणार आहे? भारताला कुठे आमंत्रित करण्यात आलेलं आहे? हे जे एअरबस H125 हेलिकॉप्टरची असेंब्ली लाईन जी आहे तर ती कुठे सुरू करण्यात आलेली आहे? आणि ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा जो नदीखाली असणार आहे तर तो कुठं बांधला जाणार आहे, कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑफरचा फायदा घ्यायला विसरू नका. बघा शिवजयंतीच्या निमित्ताने आपण ही 20% ऑफ जी आहे ती ऑफर आपल्या ॲपवर ठेवलेली आहे. थांबूया मग आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.